विरोधक निवडणूक निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार, शुक्रवारी दाखल करणार याचिका। पवार, केजरीवाल आणि सिंघवींच्या बैठकीनंतर निर्णय। आंबेडकरी अनुयायांकडून आज परभणी बंदची आग, अज्ञात माथे फिरून संविधानाचा अपमान केल्याचा आरोप। सतीश वाघ हत्येप्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई, 2 संशयितांना घेतलं ताब्यात, हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। मेहुल चोक्सीशी संबंधित 2565 कोटींच्या मालमत्तांचा लिलाव करण्यास पीएमएलए कोर्टाची परवानगी, बँकांची फसवणूक करून विदेशात पळ काढणाऱ्या चोक्सीला कोर्टाचा दणका। लोकांना कधीपर्यंत मोफत धान्य वाटप करणार, सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल। तर रोजगाराच्या संधी का निर्माण करत नाहीत, कोर्टाने फटकारलं। आणि नाशिकमध्ये थंडीचा कडाका, शहरातल्या शाळा 1 तास उशिराने भरणार, महापालिकेच्या शिक्षण विभागाचा निर्णय।